टिकवायचं असेल, हिंदुत्व टिकवायचं असेल, आपला वैदिक धर्म टिकवायचा असेल, तर आपल्याला पंचमहाभूत ज्याची आपण पूजा करायचो ती पूजा पुन्हा एकदा सुरू करायला लागेल. आपल्याला त्याची आस्था पकडायला लागेल. आणि ती खरी पूजा म्हणजे त्याच्या नष्टीकरणापासून त्यांना वाचवणं, प्रदूषणापासून वाचवणं. मला वाटतं हे आज आपण इथे ठरवलं पाहिजे. मी एकच तुम्हाला सांगतो, आज मला उद्धव साहेबांनी एवढ्यासाठीच पाठवलं आणि आम्ही सगळेच पक्ष म्हणून तुमच्या सोबत आहोत. जे काही तुम्हाला ॲफिडेव्हिट पाहिजे, जे काही पाहिजे ते तर लिहून देऊच. पण तुम्हाला अजून एक सांगतो मी, की इथे कोणाला हात लावू द्यायचा नाही, हे आपण नाशिककर म्हणून ठरवलं. जे तुम्ही सांगत होतात बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर, बाहेरचे कोण, ठीक आहे, ते सगळं आपण नंतर बघून घेऊ. पण आपणच श्वास घेऊ शकलो नाही तर आपण कोण, बाहेरचे कोण, काय आपले काय परके, हे काहीच राहणार नाहीये. तर नाशिकने देखील अरावलीमध्ये जसं, राजस्थानमध्ये जसं सगळे लोक रस्त्यावर उतरले तसं, आणि तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांना सांगा, जर तुम्ही आम्हाला वचन नाही, पुढे वचनपूर्ती, कारण हे निवडणुकीपुरती नाटक पण खूप लोक करतात, त्याच्या पुढेही जाऊन जर तुम्ही आम्हाला इथे हे वन वाचवायला ताकद दिली नाही तर आम्ही तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांना इन्क्लुडिंग आम्हाला हे आजपासून पत्र द्या आणि आम्हाला रस्त्यावर उतरायचं. नाशिककर मतदान करेल. तुम्हाला सांगतो मी, जेव्हापासून इलेक्शन डिक्लेअर झालंय आणि ज्यांना इलेक्शनला उभं राहायचंय, असे खूप कमी लोक आहेत की जे स्वतः इथे आलेले आहेत. बाकी सगळे कार्यालयांमध्ये जाऊन राहिलेले आहेत. आणि काही पक्षाचे लोक तर तिकीट मिळणार नाही, तपोवनात आलं म्हणून येत नाहीयेत. अरे त्यांना म्हणा की तुम्हाला जगायचंय की मरायचंय, पहिले तुम्ही जगवण्यासाठी तुम्ही हे सोशल वर्क करा, नंतर आम्ही तुम्हाला नगरसेवक म्हणून बघू ना. तुम्हाला नगरसेवक व्हायचंय